समजा ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना विधानसभेचं विशेष सत्र बोलवावं लागेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र गेली 15 वर्षांचा जर विचार केला तर या ठिकाणी ममता बॅनर्जी यांची एक हाती सत्ता होती आणि त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी हा पराभव आपल्याला मान्य नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे खरं तर संपूर्ण देशभरामध्ये हा चर्चेचा विषय बनलेला आहे. या सगळ्या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी काय आहेत आणि यामध्ये आता काय पुढे होऊ शकतं, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम साहेब आपल्यासोबत आहेत. निकम साहेब, काय सांगाल? असा प्रसंग देशात पहिल्यांदा घडतोय की पराभव झाल्यानंतर एखादी मुख्यमंत्री म्हणतायत की माझा पराभव नाही, हे सगळं काही आयोगावरती खापर फोडतायत. निश्चितपणे देशात अशी परिस्थिती पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळते आणि ममता बॅनर्जी सारख्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने अशा तऱ्हेचं भाषा वापरावी आणि अप्रत्यक्षपणे पश्चिम बंगालच्या मध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान द्यायचं हा त्यांचा प्रयत्न आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण असं आहे की त्यांचा जो आरोप आहे माझा पराभव मला मान्य नाही, तर त्यांना ते निश्चितपणे त्याच्याबद्दल ते आव्हान देऊ शकतात. परंतु मी राजीनामाच देणार नाही आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही, अशा अप्रत्यक्षपणे बोलून ते राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळी विचित्र परिस्थिती ते निर्माण करू पाहत आहे. आपलं संविधान या सगळ्या गोष्टीचा समाचार करायला समर्थ आहे. जर अशी परिस्थिती उद्भवली, पण मला अजूनही अपेक्षा आहे आणि आशा आहे की राज्यपालने हस्तक्षेप करण्या अगोदरच पराभवाने वैफल्यग्रस्त मानसिकदृष्ट्या खचलेल्या ममता बॅनर्जींना शहाणपणाचा मार्ग सुचेल. परंतु सकृत दर्शनी असं त्यांचं हे वक्तव्य रतडीचा डाव त्यांना खेळायचा आहे का अशी शंका जर मनात आली तर ती काही वावगी ठरणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना विधानसभेचं विशेष सत्र बोलवावं लागेल. पण राज्यपाल हा अधिकार केव्हा अंमलात आणतील की जेव्हा लोकशाही मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे राज्यपालांकडे पिटिशन दाखल करू शकतात आणि पिटिशनच्या माध्यमातून ते सांगू शकतात की मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावा, विशेष सत्र बोलवावं, राज्यपालांनी स्वतः बोलवावं. परंतु जर बोलवण्यात आलं नाही तर राज्यपाल स्वतःहून याबाबतीत पुढाकार घेऊन विशेष सत्र बोलू शकतात पश्चिम बंगालच्या विधानसभेचं आणि त्याच्यात नवीन निवडून आलेल्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीमधून त्यांना त्यांचा नेता निवडण्याची संधी असेल आणि मग त्याचा पुढे शपथविधी होऊ शकतो. हा घटनात्मक पेच आहे असं वाटतंय आपल्याला? हा घटनात्मक पेच नाही, परंतु असा ममता बॅनर्जी का वागत आहेत हा प्रश्न निश्चित आपल्या मनात येऊ शकतो. कारण ममता बॅनर्जींना कल्पना आहे की जर निवडणुकीचा निकाल मान्य नसेल तर त्याला न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं, उच्च न्यायालयात आव्हान देता येतं. परंतु तसं ते पाऊल उचलायचं आहे असं कुठेही म्हणत नाही. मग प्रश्न येतो की यांच्या मनात काय हेतू आहे. आपण बघितलं असेल की गेल्या 15 वर्ष त्यांचा पक्ष सत्तेवरती आहे. पराभवाने वैफल्यग्रस्त होतो, मानसिकदृष्ट्या सारासार विवेकबुद्धी नष्ट होते, हे मी काही काळ समजू शकतो. परंतु ममता बॅनर्जी यांनी अशी ॲडॅमेंट भूमिका, हट्टीपणाचा भूमिका का घ्यावी याचं उत्तर मला एकच दिसतंय. ते उत्तर म्हणजे
ममता बॅनर्जी अप्रत्यक्षपणे आपल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते चिथावणी देऊ इच्छितात. पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू इच्छितात. परिस्थिती काय होईल? परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून राष्ट्रपती राजवट कशी येऊ शकेल असा जर त्यांचा प्रयत्न असेल तर माझ्या मते सामान्य जनतेला तुम्ही वेठीला धरतायत. अर्थात तशी परिस्थिती येणार नाही. केंद्र सरकारला देखील याप्रमाणे गंभीरपणे लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून राज्यपालांची कृती ताबडतोब यावरती आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा मानसिक धक्का आहे असं वाटतं त्यांना की पराभव होईल असं कधी स्वप्नातही त्यांना वाटलं नव्हतं. अचानक पराभव झाला. तो पराभव पचवू शकत नाही म्हणून हे सगळे घडतंय असं वाटतंय. मी मगाशीच सांगितलं की राजकारणी मी अनेक बघितले आहेत. निवडणुकीत हार जीत ही होत असते, परंतु मानसिकदृष्ट्या कोलॅप्स होणं, पराभव सहन न होणं हे माझ्या मते मोठी गंभीर बाब आहे. वैद्यकीय उपचाराची देखील जरूर भासू शकते. कारण असं असतंय की कुठलेही ह्युमन बिंग आहे त्याला कधी अपेक्षित नसेल तर तो मानसिक धक्का जर सहन करण्याची ताकद, तुमची शारीरिक ताकद नसेल तर त्याच्याने शरीरावरती देखील अनेक दुष्ट परिणाम होतात असं हे डॉक्टर सांगतात. आणि म्हणून जे डॉक्टर्स असतात त्यांचं या बाबतीतलं मत हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि मला तरी वाटतं की नक्कीच त्यांचे सल्लागार त्यांना चांगला सल्ला देतील, शहाणपणाचा मार्ग सुचेल, जेणेकरून पश्चिम बंगालमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. तर हे होते उज्ज्वलजी निकम. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ममता बॅनर्जी यांना शहाणपण सुचेल आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.